हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सर्व? तर आज ना मी तुम्हाला आहे ना लहान मुलांना सारखी सारखी सर्दी खोकला होतात, तर त्याच्यावरती मी आज ना एक नैसर्गिक काढा सांगणार आहे. तर कसा बनवायचा तर चला आपण पाहूया आणि त्याचे काय फायदा आहे, काय गुणधर्म आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा काढा बनवायला खूप साधा आणि सोपा आहे, जे की आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. तर चला पाहूया आपण काय काय घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता, काळी मिरी घेतलेली आहे 4, अर्धा चमचा ओवा घेतलाय, दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहे आणि तुळशीची पानं देखील घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा घेतलाय. तर किती प्रमाणात घ्यायचं आहे ते सांगते तुम्हाला. तर हे जो काढा आहे तुम्ही 5 वर्षाच्या पुढे मुलांना देऊ शकता. इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, जे की तुम्ही 1 कप घेऊ शकता. तुम्हाला जसं बनवायचं, जसं मुलांचं वय असेल तसं घ्यायचं. तर इथं पहिल्यांदा तुळशीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतरला आल्याचा अर्धा तुकडा मी किसून घेतलेला आहे, ते सुद्धा टाकायचं आहे. त्याच्यानंतर दालचिनी बघू शकता, मी 1 तुकडा घेतला, त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकले. तुम्ही ठेचून पण टाकू शकता. त्याच्यानंतरला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि लवंग आणि काळी मिरी जरा आहे ना पावडर बनवून घ्यायची, म्हणजे आबडधोबड वाटून घ्यायची, जेणेकरून त्याचा जो हे आहे ना पावडर, ती त्याच्यामध्ये लवकर मिक्स होते. तर तुळस, आलं, लवंग, काळी मिरी, ओवा वापरून बनवलेला काढा आहे ना सर्दी आणि खोकल्यासाठी ना अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये ना हा काढा आहे ना छातीतील कफ कमी करतो. त्याच्यानंतरला घसा शांत करतो, म्हणजे घसात जर खवखव होत असेल तर त्याच्यामध्ये ना बघा आता काढा आहे ना हे केल्यानंतरला आहे ना गाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना तुम्ही कडू लागतो थोडासा तो आणि तिखट लागतो मुलांना, त्याच्यामध्ये थोडं तुम्ही मध टाकायचं आहे, 1 चमचा मध टाकायचा आणि मग प्यायला द्यायचं. त्याच्यामध्ये ना रोगप्रतिकार शक्ती ना वाढवतो हा काढा. त्याच्यानंतरला अँटीबॅक्टेरिया आणि अँटी इन्फ्लेमेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. पाहू शकता, माझ्या मुलीला मी दिलेला आहे. माझी मुलगी 10 वर्षाची आहे. तर कसा वाटला तुम्हाला काढाची रेसिपी नक्की. तर जास्त खोकला येत असेल ना तर काळी मिरी अशी बारीक पावडर करून त्याच्यामध्ये मध टाकून ना तुम्ही, तर कोरडा खोकला येत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ना मधात मिसळून तुम्ही चाटण म्हणून घेऊ शकता. नंतरला लवंग जे आहे ना तुम्ही जर जास्त खवखव होत असेल ना घशामध्ये, तर लवंग जर तुम्ही तोंडात टाकून चावून खाल्ली, चघळली ना तरी खोकला कमी होतो. त्याच्यानंतरला तुम्ही कोमट पाणी, म्हणजे गरम पाणी करायचे चांगलं, आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि त्या ओव्याचे ना वाफ घ्यायची. तुमचं नाक जे आहे ना जर म्हणजे बंद झाले असेल ना तर नाक तुमचं मोकळं होतं. तर खूप सारे घरगुती आपण उपाय करू शकतो फक्त. आणि घरगुती उपायाचे ना खरंच आपल्याला साईड इफेक्ट होत नाही, खूप सारा आराम भेटतो लवकर.